हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या धमाकेदार व्हिडिओमध्ये। तर पहा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देत आहे। तर ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की आपल्या इंग्रजी अल्फाबेटमध्ये असं कुठलं लेटर आहे जे की जास्त यूज केलं जातं। तुम्ही पाहिलं असेल ते शब्दांमध्ये जास्त असेल किंवा वाक्यांमध्ये किंवा पॅसेजमध्ये तुम्हाला जास्त कुठलं लेटर दिसतं। ओके, तुम्ही हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुम्हाला जर हे माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला समजून जाईल की इंग्रजी अल्फाबेट मध्ये कुठलं लेटर जास्त यूज केलं जातं। ओके, अल्फाबेट आणि लेटर मध्ये कन्फ्यूज आहात तर पहा, 1 मिनिटात कन्फ्युजन दूर होईल। समजून घ्या अल्फाबेट काय असतं आणि लेटर काय असतात। तर अल्फाबेट म्हणजे काय, तर A to Z पर्यंतचे जे लेटर असतात त्यांचा संच। ओके, A to Z पर्यंतच्या लेटरचा संच आपण त्याला अल्फाबेट म्हणतो, मराठीमधून वर्णमाला। ओके, आणि देन लेटर म्हणजे काय, तर अक्षर, मुळाक्षर। जसे की B हे एक लेटर झालं, Z हे एक लेटर झालं। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दररोज बोलली जाणारी 50 क्रियापदे। दररोज आपण इंग्रजीमध्ये बोलतो त्याच्यासाठी लागणारी ही महत्त्वाची 50 क्रियापदं आहेत। या क्रियापदाशिवाय आपण इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही, अशी ही 50 क्रियापदं आहेत। त्यांचा जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तुम्ही खूप छान प्रकारे स्वतःला इम्प्रूव्ह करू शकाल। ओके, क्रियापद हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा मोठा पण आहे। तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल की क्रियापद काय असतात किंवा त्यांचे प्रकार किती किंवा वाक्यामध्ये त्यांची जागा कुठे काय, हे सगळं जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकताय, वर्ब किंवा क्रियापद। जेवढे जास्त कमेंट्स येतील तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नेक्स्ट प्रयत्न करेन। ओके, तर पहा क्रियापद, वर्ब, ऍक्शन वर्ब्स। ओके, वेकअप। वेकअप मीन्स काय, उठणे। उदाहरण कसं होईल, आय वेकअप अर्ली, मी लवकर उठतो। देन सेकंड, स्लीप। स्लीप मीन्स झोपणे। उदाहरण आय स्लीप लेट, मी उशिरा झोपतो। देन ड्रिंक। ड्रिंक मीन्स पिणे। उदाहरण आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो। देन ईट। ईट मीन्स काय, खाणे। उदाहरण आय ईट ॲन ॲपल, मी सफरचंद खातो। देन प्ले। प्ले मीन्स काय, खेळणे। आय प्ले हॉकी, मी हॉकी खेळतो। गो। गो मीन्स जाणे। उदाहरण आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो। देन कम। कम मीन्स काय, येणे। आय कम टू क्लास, मी क्लासला येतो। देन हेल्प। हेल्प मीन्स काय, मदत करणे। आय हेल्प माय मदर, मी माझ्या आईला मदत करतो। देन वॉश। वॉश मीन्स काय, तर धुणे। आय वॉश माय हेअर, मी माझे केस धुतो। देन क्लीन। क्लीन मीन्स काय, स्वच्छ करणे। आय क्लीन माय रूम, मी माझी खोली स्वच्छ करतो। देन ट्राय। ट्राय मीन्स काय, प्रयत्न करणे। आय ट्राय माय बेस्ट, मी माझा चांगला प्रयत्न करतो। किंवा आय ट्राय टू स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो। रन। रन मीन्स काय, धावणे। आय रन, मी धावतो। जंप। जंप मीन्स काय, उडी मारणे। आय जंप, मी उडी मारतो। देन ओपन। ओपन मीन्स काय, उघडणे। आय ओपन द डोर, मी दरवाजा उघडतो। देन क्लोज। आय क्लोज द विंडो, मी खिडकी बंद करतो। थ्रो मीन्स काय, फेकणे। आय थ्रो द बॉल, मी बॉल फेकतो। कॅच मीन्स काय, पकडणे। आय कॅच द बॉल, मी बॉल पकडतो। लाफ। लाफ मीन्स काय, हसणे। आय लाफ, मी हसतो।
देन कुक, कुक मीन्स काय, शिजवणे. आय कुक फूड, मी अन्न शिजवतो, मी स्वयंपाक बनवतो. वॉच, वॉच मीन्स काय, पाहणे. ओके, आय वॉच टीव्ही, मी टीव्ही पाहतो. देन पहा सी, सी मीन्स काय, पाहणेच. ओके, आय सी बर्ड, मी पक्षी पाहतो. देन पहा लुक, लुक मीन्स पण पाहणे. ओके, लुक मीन्स पण पहा. वॉच, सी आणि लुक या तिन्ही पाहण्यातला डिफरन्स समजून घेऊया. जेव्हा आपल्याला स्क्रीन, मोबाईल किंवा टीव्ही वगैरे पाहायचं असतं तेव्हा आपण वॉच हे वर्ब लावायचं. ओके, देन आपल्याला सी आणि लुक मधला डिफरन्स पाहूया. सी म्हणजे काय, आपोआप जे आपल्याला दिसतं त्याला आपण सी हे वर्ब घ्यायचं. पण आपल्याला मुद्दाम म्हणून पाहायचंय, इकडे बघ, तिकडे बघ किंवा हे बघ, ते बघ, त्यावेळी आपण लुक हे वर्ब घ्यायचं. ओके, खूप सिंपल आहे. पहा नीड, नीड मीन्स काय, गरज. ओके, आय नीड वॉटर, मला पाण्याची गरज आहे. टीच मीन्स काय, तर शिकवणे. ओके, आय टीच यू लेसन, मी तुला धडा शिकवतो. देन पहा लर्न, लर्न मीन्स काय, शिकणे. आय लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिक. क्राय, क्राय मीन्स काय, रडणे. आय क्राय, मी रडतो. ओके, देन पहा सीट, सीट मीन्स काय, बसणे. ओके, सीट डाऊन, खाली बसा. देन स्टँड अप, स्टँड, स्टँड मीन्स काय, उभे राहणे. स्टँड अप, उभे राहा. राईट, राईट मीन्स काय, लिहिणे. ओके, आय राईट अ मेसेज, मी संदेश लिहितो. रीड, रीड मीन्स काय, वाचणे. आय रीड स्टोरी, मी गोष्टी वाचतो किंवा आय रीड अ स्टोरी बुक, मी एक गोष्टीचं पुस्तक वाचतो. देन स्टडी, स्टडी मीन्स काय, महत्वाचा टॉपिक, महत्वाचं क्रियापद आहे स्टडी, अभ्यास करणे. ओके, आय स्टडी, मी अभ्यास करतो. गाणं गाणे, आय सिंग अ सॉन्ग, मी गाणं गातो. ओके, देन पहा डान्स, डान्स मीन्स काय, नृत्य करणं. शी डान्स, ती नृत्य करते. ओके, पुल, पुल मीन्स काय, ओढणे. ओके, एक्झाम्पल कसं होतं पहा, पुल द रोप, दोरी ओढ. ओके, देन पहा पुश, पुश मीन्स काय, तर ढकलणे. पुश द चेअर, खुर्ची ढकल. ओके, तर पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर पहा मी सुरुवातीला तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली होती, त्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर असं आहे. तर पहा ई हे लेटर आहे अल्फाबेट मध्ये की जे जास्त यूज केलं जातं. तुम्हाला सगळीकडे म्हणजे जास्त ई हे अक्षर दिसणार आहे. जे आपले 26 अक्षर आहेत त्याच्यापैकी ई हे अक्षर तुम्हाला सगळीकडे सगळ्यात जास्त दिसणारं अक्षर हे ई आहे. आपण किंग म्हटलं तरी चालेल, ई ह्या लेटरला आपण किंग म्हटलं तरी चालेल. लाईक, लाईक मीन्स काय, आवडणे. ओके, याचं एक्झाम्पल तुम्ही सांगायचंय, मी मराठीत सांगणार आहे, तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात किंवा आम्हाला हा व्हिडिओ आवडला, हे तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाईकचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द